हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? फाईन. आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? आणि माझी नेहमीची आपुलकीचीच सूचना, वही आणि पेन घेऊन बसलायत का? डिअर स्टुडंट्स, प्लीज फॉलो सम इन्स्ट्रक्शन्स. I can read line first, then translate it in your mother tongue, so that your language skill, four language skill, that is read, write, speak and understand, can develop simultaneously while teaching and learning process. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलात की तुम्हाला मी शिकवत असतानाच रनिंग नोट्स काढणं सोपं जाणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की मी ओळ जी वाचत असते ती सर्वप्रथम इंग्लिशमधून वाचते, की जेणेकरून तुम्हाला शब्दांचा उच्चार कसा व्हावा आणि आपण तो इंग्लिश शब्द कसा उच्चार करावा यासाठी मी सुरुवातीला वाचून घेत असते आणि मग नंतर त्या ओळींचं भाषांतर करत असते. चला तर मग स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत युनिट 2.2 टू पेबल्स. Second short story on page number 39. The town mouse and the country mouse. शहरामधला उंदीर आणि गावाकडचा उंदीर. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. He gave him a hearty welcome. Beans, cheese, bread were all he had to offer, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at this simple country fare and said, विद्यार्थ्यांनो, या संपूर्ण पॅसेजमध्ये आपल्याला दोन उंदीर जे आहेत, एक राहणारा आहे शहरातला टाउन माऊस म्हणजे काय, शहरामधला उंदीर. तो एके दिवशी त्याच्या द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल, कोणाकडे गेला? कंट्री माऊस कडे. द कंट्री माऊस वॉज सिम्पल रस्टिक फेलो. गावाकडचा जो उंदीर आहे तो कसा होता? साधा भोळा होता, साधा सिम्पल राहणार होता आणि त्याला त्याच्या गावाबद्दल विलक्षण प्रेम होतं. म्हणून मग तो शहरातला जो उंदीर आहे तो गावाकडच्या उंदराकडे गेल्यानंतर त्या गावाकडच्या उंदराने त्याचं स्वागत केलं. हार्टी वेलकम. हार्टी वेलकम म्हणजे काय? यथेच्छ त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि त्याला जेवणामध्ये काय दिलेलं आहे? बेन्स, चीज अँड ब्रेड वेर ऑल ही हॅड ऑफर्ड, बट ही ऑफर्ड देम फ्रीली. आणि त्याने अतिशय आनंदाने त्याला काय केलं आहे? त्याचं स्वागत केलं आहे, त्याला पाहुणचार केलेला आहे. The town mouse was rather turned up his long nose. आणि आता हा जो शहराकडचा जो उंदीर आहे तो त्या गावाकडच्या उंदराकडे गेल्यानंतर त्याने जेव्हा हे जे पदार्थ त्याला दिले त्याने एक मोठा दीर्घ श्वास घेतलेला आहे, नाक मुरडत. म्हणजे त्याला जो आहे, हा जो शहराकडचा जो उंदीर आहे त्याला काय वाटलेलं आहे की हा गावाकडचा गावंढळ कसाच खातो कसाच राहतो, म्हणून त्याने नाक मुरडलेलं आहे. मग तो नाक मोडत काय म्हणाला? आय कॅनॉट अंडरस्टँड cousin how you can put up with this poor food, but of course you cannot expect anything better in the country. Come with me and I will show you how to live. When you see town life you will wonder how you could ever live in the country. विद्यार्थ्यांना तो नाकमोडत जो शहरातला उंदीर काय म्हणाला, तुम्ही कसे काय खेड्यामध्ये राहतात आणि असं पुअर फूड. आता त्याने एवढं नॅचरल अन्न म्हणजे जे ताजं सकस अन्न त्याला जेवणासाठी म्हणून दिलेलं होतं, त्या शहरातल्या उंदराला कसं वाटलं? पुअर फूड. मग तो नाकमोडत काय म्हणाला? बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. तो म्हणाला, गावाकडे कसं तुम्ही अपेक्षा ठेवणार ना चांगल्या अन्नाची. ठीक आहे, कम विथ मी. असं कर, तू माझ्याकडे ये शहरात, मी तुला दाखवतो की शहरातलं जीवन कसं असतं. नो सूनर सेड दॅन डन. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन.
and arrived at the big house where the town mouse lived in a hole. मग आता या शहरातल्या उंदराने खेड्यातल्या उंदराला काय केलेलं आहे, आमंत्रण दिलंय की तू माझ्या शहरामध्ये ये आणि बघ आम्ही कसं राहतो, आम्ही किती छान खातो, आमचं जीवन किती छान आहे गावाकडच्या पेक्षा शहरातलं. हे बघा इथे चित्रामध्ये दिसते विद्यार्थ्यांना तुम्हाला, हा जो सुटाबुटातला आहे म्हणजे हा कोणता माऊस आहे, टाउन माऊस आहे. आणि हा साधा बोळा गरीब भोळा बाबडा हा कुठला आहे, मग कंट्री माऊस आहे. त्याला त्याच्या गावावर अतिशय विलक्षण प्रेम होतं. हा भपकेबाज आहे आणि याच्या हातामध्ये दिसतोय तुम्हाला, हा बघा हा केक आहे, म्हणजे त्याच्या हातात केक आहे म्हणजेच काय, शहरात वाढलेला, शहरात राहणारा आणि शहराबद्दलच त्याला प्रेम असलेलं, पण हा गावाकडचा. मग हा तो त्याच्या शहरामध्ये घेऊन आलेला आहे, हा उंदीर शहरात राहणारा टाउन माऊस. You will want some refreshment after our long journey, said the polite town mouse. आणि मग हा काय म्हणालाय की तू आता एवढा थकून भागून आलायस तर तुला फ्रेश व्हायचंय का? And took his friend into a grand dining room. There they found the remains of a fine feast. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो लेखक आहे, या लेखकाला शहरातलं जीवन आणि ग्रामीण भागामधलं जीवन ही किती तफावत असते आणि आपल्याला शहराचं खूप अट्रॅक्शन असतं आणि त्या शहरातल्या मॉल संस्कृतीचे या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात, भपकेबाजपणात, इन्स्टंट टचस्क्रीनच्या दुनियेमध्ये आपल्याला ती लोभच वाटते, हवीहवीशी वाटते, पण त्याच्यामध्ये सगळं निसत्व असतं. आणि हा जो आहे त्याला मोठा अभिमान असतो, तो घेऊन आलेला असतो गावाकडच्या उंदराला. आणि या ठिकाणी मग तो त्याला फ्रेश व्हायला सांगतो, खालच्या रूम मध्ये घेऊन जातो. खालच्या रूम मध्ये म्हणजे एक छोटस त्याला राहायला जागा पण नसते. विद्यार्थ्यांना, मानवी प्राण्याने या प्राण्यांचं जीवन जे आहे ते काय करून टाकलेलं आहे, सैरभैर करून टाकलं आहे. त्यांची जी राहण्याची जी जागा आहे ते पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे नष्ट झालेली आहे. हे सुद्धा लेखकाला या गोष्टीमधून आपल्याला सुचवायचं आहे, सांगायचं आहे. म्हणून मग या ठिकाणी बघा आपल्याला हे कशावरून कळतं, देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ द फाईन फीस्ट. बघा उरलेलं उष्ट शिळं आपण फेकून देतो आणि मग ते फेकलेलं जे आहे ते कोण खातं, ही जनावरं खातात. आणि त्यालाच जे आहे लेखकाला हे सांगायचं आहे की उष्ट खरकट शिळं उरलेलं फेकून दिलं हे कोण खातं, जनावरं खातात. आणि हे कोणाचं उरलेलं असतं, मनुष्य प्राण्याचं उरलेलं असतं. मग या ठिकाणी काय उरलेलं होतं, जेलीज आणि केक्स हे फेकलेले होते आणि जे चांगलं जे होतं ते ऑलरेडी कोणी खाऊन टाकलेलं होतं, दोन माईस जे आहे त्या उंदरांनी खाऊन टाकलेलं होतं. मग पुढे काय झालं, पुढे बघा, सडनली दे हर्ड growling and barking. What is that? Said the country mouse. It is only the dogs of the house, answered the other. मग या ठिकाणी हा जो ग्रामीण उंदीर होता तो खाली जेवणासाठी म्हणून गेलेला होता. तिथे ऑलरेडी दोन उंदरांनी केक आणि जेली खाऊन टाकलेलं होतं, म्हणजे त्याला स्वतःचं असं घर नव्हतं. तो जमिनीच्या होलमध्ये राहत होता आणि त्यालाच नंतर जेवताना आवाज यायला लागला. हे आवाज हे कशाचं प्रतीक आहे, या ठिकाणी आपल्याला त्यांनी संदर्भ दिलेला आहे, हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. आणि मग हा जो आवाज आहे आपल्या शहरामध्ये गिरण्यांचा आवाज आहे, वाहनांचा आवाज आहे, हॉर्न आहे. हे ज्या आवाजाने शहरातलं जीवन जे आहे ते कसं झालेलं आहे, गोंधळयुक्त झालेलं आहे. शांतता, पिन ऑफ सायलेन्स शहरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, हे सुद्धा या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे. म्हणून मग या ठिकाणी कंट्री माऊस जो आहे तो खाण्यासाठी म्हणून खाली गेलेल्यावर त्याला कुत्र्यांचा भुंकण्याचा पण गुरगुरण्याचा पण आवाज आलेला आहे. तो म्हणाला हे काय आहे, तर इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस, आन्सर्ड द अदर. आणि मग तो शहरातला उंदीर जो आहे तो काय म्हणाला, वास्तविक पाहता इथे कुत्रे पण आहेत. ओनली,
said the country mouse. I don't like that music at my dinner. Don't like that music at my dinner. जेवताना शांतता असायला पाहिजे, तर आपण जे काही खातो त्याला काय लाभतं, स्वास्थ्य लाभतं आणि ते पचतं. या ठिकाणी लेखकाला हे सुद्धा सांगायचंय विद्यार्थ्यांना की जेवताना हे सोज्वळ सात्विक असं आपण जेवण केलं पाहिजे. तसंच वातावरण हे असायला पाहिजे, पण तसं वातावरण शहरात नाही याचा खेद, दुःख लेखकाला होतंय. आणि म्हणून मग ह्या गोष्टीमधून आपल्याला हे पण शिकायला मिळालेलं आहे विद्यार्थ्यांनो की कंट्री माऊस काय म्हणतोय त्याला की मला जेवताना आवाज हा असा आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू अपॉन. आणि थोड्याच अवधीमध्ये पुन्हा दरवाजा धडकन उघडलेला आहे. इन केम टू ह्यूज मस्टिफ्स अँड द 2 mice had to scamper down and run off. या ठिकाणी अर्थ दिलेला आहे विद्यार्थ्यांनो मस्टिफचा. अ बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड. 2 ज्या कुत्र्या आहेत ते पिल्लू देण्यासाठी जागा शोधायला त्या ठिकाणी आलेले आहे. आणि 2 उंदर पण त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे बघा आधीच आपण मागे बघितलं 2 जे उंदीर होते त्यांनी केक आणि जेली फस्त केली होती. म्हणजे हे 2. हा टाउन माऊस मध्ये राहणारा उंदीर हा 3रा. त्याच्यानंतर हा डॉग्स म्हटलेले आहे म्हणजे अनेक कुत्रे तिथे असतील. हे 5-6 कुत्रे. त्याच्यानंतर पुन्हा 2 या कुत्र्या पिल्लांसाठी जागा शोधायला आलेल्या. आणि अजून हे 2 उंदर. या ठिकाणी लेखकाला हे सांगायचं आहे की शहरामध्ये गर्दी फार वाढलेली आहे. लोकांना श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही आहे, तर प्राण्यांना कुठून असणार आहे. या ठिकाणी लेखकाला आपल्याला हे सांगायचंय विद्यार्थ्यांनो. आणि मग या गावाकडच्या उंदराचं काय झालं असेल. तो काय म्हणाला. गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. तो म्हणाला अरे बापरे मी इथे राहू शकत नाही. गुड बाय मी चाललो माझ्या गावाला. व्हॉट गोइंग सो सून सेड द अदर. तो म्हणाला काय झालं. येस ही रिप्लाइड. आणि मग तो जाता जाता एक मोलाचा सल्ला देऊन गेला. ते म्हणजे आपल्यासाठी असलेलं मूल्य आहे. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. याचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो. शहरातल्या धक्काधक्कीच्या जीवनापेक्षा गावाकडचं शांत निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सकस जीवन मला अतिशय प्रिय आहे. इट इज बेटर टू एन्जॉय सिम्पल थिंग्स, नॅचरल थिंग्स रादर दॅन अट्रॅक्टिव्ह बट नॉट बी रिअली हॅपी. विद्यार्थ्यांनो इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. वहीमध्ये ही गोष्ट लिहायची आहे. नंतरच्या व्हिडिओजमध्ये मी इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी हे घेणार आहे. तोपर्यंत घरी राहा.